6 डिसेंबरला सकाळी समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून हजारो अनुयायांनी विनम्र आदरांजली अर्पण केली आहे। सायंकाळी पंचशील बुद्ध विहाराच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या कॅन्डल रॅलीमध्ये अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्वच बुद्ध विहार मंडळाचे हजारो महिला पुरुष व बालगोपाल पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झालेत। आठवडी बाजारातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, जय हिंद चौक मार्गे निघालेली कॅन्डल रॅली समता चौकात पोहोचल्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली आहे। यावेळी हजारो मेणबत्त्या बाबासाहेबांना अर्पण करण्यात आल्या। शहरात ठिकठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनपर होर्डिंग्स लावण्यात आले होते। सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेत आंबेडकरी अनुयायांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कडिन्नरा येथे आज सकाळपासूनच आपण इथं मागे पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केलेली होती आणि जे काही सामाजिक संघटना असतील, सोशल संघटना असतील, त्यांनी सुद्धा इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे। आणि सायंकाळी आज शहरातील कपिल मंडळ, पंचशील मंडळ, नालंदा बुद्ध विहार असे अनेक बुद्ध विहारातील महिला मंडळांनी कॅन्डल यात्रा काढून त्यांना अभिवादन केलं आणि इथे मोठ्या प्रमाणात आता थोड्याच वेळात गर्दी जमणार आहे। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सम्राट अशोक, रमाई भीमाई या महान पुरुषांना मी प्रथम अभिवंदन करतो। आज महापरिनिर्वाण 68वा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका, सान बालक बालिका यांना अभिवंदन करण्यासाठी आलेला आहोत। परंतु भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो माझा जो धर्म आहे, हा धर्माचा जो गाळा आहे, हा गाळा मी तुमच्यापर्यंत पोहोचून दिलेला आहे आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे जर चालवला तर आपला जो संविधानाचा जो मार्ग आहे, या संविधानाची जी कलम आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दिलेली दीक्षा आपण जसे आज आपण या ठिकाणी उभे राहू आणि तन मन धनाने आपण जे कार्य करत आहोत, याच्याही पेक्षा अफाट अशा या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या निमित्ताने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो। पर पुढील जो उपक्रम आहे, आपल्या मूल आणि मुलगी यांना दर रविवारी आपल्या विहारामध्ये, प्रत्येक विहारामध्ये गेलेच पाहिजे, हीच माझी आपल्याला सूचना आहे। सर्वांचे मंगलो, सर्वांचे मंगलो, सर्वांचे मंगलो। हे होते पूज्य भंते दीपांकरजी यांनी आवाहन केले की दर रविवारी सर्व बौद्ध अनुयायांनी आपल्या बुद्धांजवळ वंदना घ्यायची असते, यांनी आवाहन केलेलं आहे। आणि या संदर्भात अजून माझ्याकडे एक ताई जोडलेले आहेत, काय बोलणार ते या? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम। आज 68वा महापरिनिर्वाण दिवस। आज शोक पुरा जगामध्ये खूप शोक सगळे। बाबासाहेबांची चिता ते दिल्लीहून मुंबईला आली। 10 लाख लोकांनी तिथं सलामी दिली, बॅन बाजा सुद्धा। आज जर आपण विचार केला, ज्या महामानवाने प्रेमाच्या टोकावर पुरा विश्व निर्माण केला, न काही केसेस लागतात, न काही म्हणजे असं धक्का लागता, न भोट लागता। आज प्रेमाच्या टोकावर एवढा विश्व घडवला। भारताचं संविधान लिहिलं, भारताचं संविधान नाही तर एक मनुष्याच्या रोमारोमामध्ये माझं हे रक्त बाबासाहेबांनी ही एक अनमोल अशी एक ठेव दिली की आपल्या मुलाबाळाला मरेपर्यंत जपतं
सूर्य आहे तोपर्यंत संपणार नाही अशी हे बाबासाहेबांनी देण दिली आहे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. संदर्भात माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासुद्धा आपण प्रतिकार घेऊ. काही नाव काय आपलं? आजच्या दिवसाला आपण कसे बघतात आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे, कसं काय? बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्यांनी ते आपल्या स्वतः अंगीकारले पाहिजे. आणि आजची जे युवा पिढी आहे त्यांनी त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचाराप्रमाणे चालले पाहिजे. या दिवशी आणि 14 एप्रिलच्या दिवशी त्यांनी 18 तास अभ्यास केला पाहिजे असं मला वाटत आहे. आणि जे काही म्हणजे जे बाबासाहेबांचा रथ आहे तो समोर नेण्याचा प्रयत्न आजची युवा पिढीने केला पाहिजे अशी माझी. ह्या होत्या ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रथ आहे मागे न जाऊ देता पुढे न्यावा अशी त्यांची अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे. आणि माझ्यासोबत आपले एक ताई आहेत सुंदरते भटकर, मला काय सांगाल तुम्ही असं? आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. नागरिकांचं काय आवाहन करणार तुम्ही बाबासाहेबांच्या विचारासंदर्भात? अजूनही बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते समाजापर्यंत म्हणजे पोचलेले नाही आहे, ते पोचावं असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अजूनपर्यंत पूर्ण समाजापर्यंत पोहोचले नाहीत अशी अपेक्षासुद्धा भटकत आहे. हे म्हणजे पूज्य भंते दीपांकरजी यांनी आवाहन केले की दर रविवारी सर्व बौद्ध अनुयायांनी आपल्या बुद्धांवर जाऊन वंदना घ्यायची असते असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि या संदर्भात अजून माझ्यामध्ये एक ताई जोडलेले आहेत, काय बोलणार ते या? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज 68वा महापरिनिर्वाण दिवस. आज शोक पुरा जगामध्ये खूप शोक सगळे. बाबासाहेबांची चिता हे दिल्लीहून मुंबईला आली. 10 लाख लोकांनी तिथं सलामी दिली, बँड बाजा सुद्धा. आज जर आपण विचार केला ज्या महामानवाने पेनाच्या टोकावर पुरा विश्व निर्माण केला, न काही केसेस लागता, न काही म्हणजे असं धक्का लागता, न भोग लागता. आज पेनाच्या टोकावर एवढा विश्व घडवला. भारताचं संविधान लिहिलं. भारताचं संविधान नाही तर एका मनुष्याच्या रोमारोमामध्ये माझं हे रक्त बाबासाहेबांनी हे अनमोल मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज येथे बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने येथे जनसमुदाय लढलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो महिला, पुरुष, लहान लहान मुलं हे अनुयायी इथं जमलेले आहेत. आणि या संदर्भात आपण काही अनुयायांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. सर्वप्रथम मी माझ्यासोबत आहेत पंचशील बौद्ध संस्थेचे पप्पू भाऊ भालेराव. काय सांगणार संदर्भात आपण? महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आज 6 डिसेंबर दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला आणि त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956ला झाला. ज्या अर्थी या देशामध्ये अस्पृश्यता होती, दंगली होती, माणसाला माणूस म्हणून गणलं नव्हतं जात, तर महामानवांनी हा पूर्ण अधिकार या दीनदलितांना दिलेला आहे. त्यांनी या देशाला संविधान बहाल केलेलं आहे. 1949ला संविधान केलेलं आहे. आज हा जनसमुदाय त्यानिमित्त त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांना आदरांजली देण्याकरिता उमटलेला आहे. एवढेच बोलतो. आता पाहूया या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे काही भावपूर्ण क्षणचित्रे. जय भीम.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की इतिहास सूर्य सम्राट अशोक राजा की माता रमाई माता भीमाई की सावित्रीबाई फुले की